उद्धव ठाकरेंनी एक महत्त्वाची बैठक घेतलेली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची त्यांनी बैठक घेतली आणि मार्गदर्शन केलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंनी आता पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलंय। पंतप्रधानांनी आपल्या भावनांशी खेळ केला। रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणाले। आता रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट का खेळता असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी केला। 14 तारखेला आक्रमकपणे आंदोलन करा, महिला आघाडीनं सिंदूर पंतप्रधानांना पाठवा असं आवाहन देखील त्यांनी केलं। जिल्हा परिषद आणि नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला आत्तापासून लागा, निवडणुका कधीही लागू शकतात असं देखील उद्धव ठाकरे बोलले। स्थानिक पातळीवर आपण किती जागांवर लढू शकतो किंवा आपली किती ताकद आहे हे आधीच ठरवा असं देखील ते बोलले। आपण अधिक माहिती घेऊया या बैठकीसंदर्भात। आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। गिरीश, उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलेलं आहे, इनसाइड स्टोरी काय? आज जिल्हा प्रमुखांची उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली। या बैठकीत अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। यावेळी या संदर्भात बोलताना त्यांनी पंतप्रधानांनी आपल्या भावनांशी खेळ केला, रक्त आणि पाणी एकत्र होऊ शकत नाही म्हणाले। आता रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट खेळतात आणि त्यामुळे आता 14 तारखेला आक्रमकपणे आंदोलन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। महिला आघाडी हे सिंदूर आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहे। याशिवाय जिल्हा परिषद नगरपंचायतांच्या नगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचना देखील केलेल्या आहेत। स्थानिक पातळीवर आपण किती जागांवर लढू शकतो किंवा आपली ताकद किती आहे नक्कीच गिरीश। आणि 14 तारखेला भारत पाकिस्तान मॅच आहे आणि त्या मॅचला आता उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याचा इशारा दिलाय, ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आता धन्यवाद। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि महायुतीच्या नेत्यांचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणा असं आवाहन देखील केलं। तसंच 14 तारखेला जोरकस आंदोलन करा अशी देखील सूचना त्यांनी केली। बघा बैठकीत उद्धव ठाकरे काय बोलले तर पंतप्रधानांनी भावनांशी खेळ केला, रक्त पाणी एकत्र वाहू शकत नाही असं देखील ते बोलले। 14 तारखेला आक्रमकपणे आंदोलन करा, सिंदूर पंतप्रधानांना पाठवा असं देखील आवाहन केलं। जिल्हा परिषद नगरपालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा अशी देखील सूचना त्यांनी केली। स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा उशीर न करता लवकर निर्णय घ्या असं देखील ते म्हणाले। आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणा अशी देखील सूचना त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनी केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।